शुक्रवार दिनांक 10 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135 जयंतीनिमित्त तसेच चेंबूर पूर्व येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील पूर्णाकृती पुतळ्याला सुवर्ण महोत्सव वर्ष पूर्ण होत आहे। या निमित्ताने डायमंड गार्डन ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे प्रथमच भव्य दिव्य विद्युत रोषणाईचे आयोजन करण्यात आले। प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करून या सोहळ्याचे उद्घाटन नगरसेविका आशाताई सुभाष मराठे प्रभाग समिती अध्यक्ष यांच्या हस्ते संपन्न झाले। तसेच भीमकन्या यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यावर नृत्य सादर केले। यावेळी मोठ्या संख्येने भीम अनुयायी उपस्थित होते। नगरसेविका आशाताई सुभाष मराठे व सर्व भीम सैनिकांनी PNM फाउंडेशन आयोजक मंजित भाऊ जेट आणि मित्र परिवार यांचे खूप खूप आभार व्यक्त केले। जय भीम। परमपूज्य विश्वरत्न भारतरत्न परम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करते आणि त्याचबरोबर आज PMN फाउंडेशन तर्फे आणि मंजित भाऊ यांनी आज इथे रोषणाई केलेली आहे। सुवर्णकार हा उत्सव महोत्सव आहे, कारण पुतळ्याला 50 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यामुळे भाऊनी ठरवलं होतं की आपल्याला पूर्ण, कारण ज्या दिवशी आमची आढावा मीटिंग होती, आढावा मीटिंगमध्ये सर्वांची एक विनंती होती की आंबेडकर गार्डनपासून ते डायमंड गार्डनपर्यंत रोषणा म्हणजे लाईट नसतात, महिलांना जायला खूप प्रॉब्लेम असतो आणि त्यावेळेस इथे रिक्षा मिळत नाही आणि चालत जायचं झालं तर तिथे अंधार असतो। आणि हेच भाऊनी लक्षात घेऊन PMN फाउंडेशनचे खूप मनापासून आभार मानते की आज देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असू दे, महाराष्ट्राचे आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ असू दे, सर्व महिलांचा त्या आदर करतात आणि तेच आमच्या PMN फाउंडेशनने आणि मंजित भाऊने तेच केलं की महिलांसाठी त्यांनी ही रोषणाई केली, कारण अंधारात कोणालाही त्रास होऊ नये। कारण ज्या वेळेस आपल्या रॅली येतात, आंबेडकर चळवळीचे सर्व आपले अनुयायी येतात इथे वंदन करायला, त्यावेळेस कोणालाही त्रास होऊ नये आणि आज हे सुवर्ण महोत्सव इथे साजरा झालेला आहे। कारण 14 एप्रिल जवळच आलेली आहे। आज 10 एप्रिल 4 दिवसाने आपल्या मुंबईच्या महापौर ऋतुताईसुद्धा इथे अभिवादन करण्यासाठी येणार आहेत आणि ही रोषणाई आणि पूर्ण आपला चेंबूर एक बोलतात ना हे झालेलं आहे, आनंदाने भरलेला आहे। रोषणाई एवढी सजलेली आहे आणि सर्वांच्या इथे चेहऱ्यावर बघत आल तर ती रोषणाई सर्वांच्या चेहऱ्यावर आहे। त्याच्यामुळे मी मंजित भाऊचे खूप खूप आभार मानते। मंजित भाऊ, तुमच्या कार्याला मी सलाम करते, कारण सर्वांना घेऊन ते एकत्रपणे काम करतात, म्हणून मंजित भाऊचे आणि PMN फाउंडेशनचे मनापासून आभार मानते। भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा जयंती उत्सव संपूर्ण भारत देशामध्ये साजरा होत असतो, परंतु मुंबई शहरामध्ये जर पाहिलं तर चेंबूरचा एक इतिहास आहे। चेंबूरच्या इतिहासातलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उद्यानाचा खूप मोठा इतिहास आहे आणि आज त्या मूर्तीला, त्या ठिकाणाला 50 वर्ष पूर्ण होत आहेत। या गेली 50 वर्ष आम्ही हा इतिहास जपला, हा जो चेंबूरकरांनी इथे साजरा करत आले सण, यात आज दुगुणित झालेला आहे। मंजित भाऊ जेट असतील आणि हे PNM फाउंडेशनच्या माध्यमातून आज ह्या ठिकाणी रोषणाई झाली। आमच्या स्थानिक नगरसेविका आशाताई मराठे यांच्या वतीने याचं उद्घाटन झालं। आम्ही समस्त भारतीयांना ह्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नाचून नाही तर आपण वाचून साजरा करायचा आहे, असा एक ध्येय बाळगूया आणि येणारी संपूर्ण जयंती आपण चेंबूरकरच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये ही मोठ्या जल्लोषात साजरा होईल। आणि पुन्हा एकदा मी मंजित भाऊ जेट आणि PNM फाउंडेशनचे खूप खूप आभार व्यक्त करतो। धन्यवाद। CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।